देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आजचा बजेट मांडला आणि बजेटमध्ये पुन्हा एकदा जुमला जो आहे तो दिलेला आहे. 2016-17मध्ये सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की मेगा भरती 75,000ची भरती जी आहे सरकारी भरती आम्ही एमपीएससी आणि संलग्न संस्थांद्वारे करू असं म्हटलं. 2023मध्ये पुन्हा तुम्ही 76,000ची नोकर भरती सांगितली होती, प्रत्यक्षात झाली नाही. आणि आता तुम्ही 75,000ची पुन्हा एमपीएससी आणि संलग्न संस्थांच्या माध्यमातून भरती जी आहे ती आम्ही करू असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता तुम्ही जे बोलले त्याप्रमाणे 2,30,000च्या आसपास नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. पण तुम्ही आज सांगताना सांगितलं की आम्ही 1,10,000च्या जवळपास नोकऱ्या दिल्या. म्हणजे तुम्ही सरळ सरळ फसवणूक करता. 1,10,000 नोकऱ्या तुम्ही ज्या निर्माण केल्या म्हणतात त्याची एक श्वेतपत्रिका काढावी आणि खऱ्या अर्थाने किती रोजगार निर्माण केले हे सांगावं. कारण महाराष्ट्रामध्ये 32 लाखापेक्षा जास्त बेरोजगार जे आहेत ते मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, इथे 32 लाखापेक्षा जास्त बेरोजगार शेतकऱ्यांची मुलं जी आहेत ती एमपीएससी आणि तत्सम सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करत आहेत. पण आपण जुमल्यावर जुमले देता. याचा कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो तुम्ही द्यायला पाहिजे होता. बजेटमध्ये घोषणा केली, पण आता तुम्ही 8 दिवसामध्ये असा कालबद्ध कार्यक्रम द्यावा, नाही तर पुन्हा हा सुद्धा एक जुमलाच आहे असंच ते सिद्ध होईल.